इचलकरंजी येथील लाल बावटा कार्यालयात 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि कामगार चैतन्यात साजरा करण्यात आला। या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते कॉम्रेड रामचंद्र सौंदत्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना कॉम्रेड भरमा कांबळे यांनी 1 मे या जागतिक कामगार दिनाचं ऐतिहासिक महत्त्व आणि कामगारांच्या हक्कासाठी झालेल्या संघर्षाचा आढावा घेतला। आजच्या काळातही कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकजुटीनं लढा देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी विशद केले। यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले, कामगार कष्टकऱ्यांचा जो झेंडा आहे, लाल झेंडा आहे, त्या लाल झेंड्याला आपण सलामी दिलेली आहे, द्यायची आहे। लाल झेंड्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे। आज आपण कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी आपल्याला माहित आहे की 1886 ला अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या कामगारांनी 8 तास कामासाठी लढा दिला आणि कारण पूर्वी 12 तास 14 तास 16 तास काम केलं जायचं। जे दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत कामगारांच्याकडून काम करून घेतलं जात होतं। कामगार कष्टकऱ्यांची प्रचंड पिळवणूक केली जात होती आणि म्हणून अमेरिकेतल्या कामगारांनी पहिल्यांदा 8 तास कामाचा लढा दिला आणि तो 1 मे 1886 ला त्यावेळेच्या अमेरिकेच्या सरकारनं कामगारासाठी 8 तासाचा कायदा झाला। मात्र आज सुद्धा जरी अमेरिकेत 8 तासाचा कायदा असला तो आपल्या भारतामध्ये सुद्धा लागू आहे। मात्र आज इचलकरंजी परिस्थिती बघितली तर इचलकरंजीतल्या यंत्रमाग कामगाराला 12 तास 14 तास काम करायला लागतंय। पूर्वी 2 माग होते, आज 16, 18, 20 माग चालवायला लागतात, किमान येतं नाही। जे त्यावेळी अमेरिकेमध्ये ज्या कामगारांनी गुलामगिरीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं, 8 तासाचा कायदा केला, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुद्धा आपल्या 8 तासाचा कायदा झाला। मात्र 8 तासाचं काम दिलं जात नाही, 8 तास केलेल्या कामाचं दाम दिलं जात नाही। 8 तासाऐवजी 12 तास काम करतात। 8 तासाला जर सुद्धा किमान वेतन असेल तर 12 तासाला डबल द्यायला लागतंय, मात्र किमान वेतन एवढा सुद्धा पगार आपल्या इचलकरंजी आणि परिसरातल्या कामगारांना दिला जात नाही। आपल्याला माहित आहे 2019 आणि 2020 ला मोदी सरकारनं या देशाचे 29 कायदे रद्द केले आणि आता फक्त 4 संहिता तयार केलेल्या आहेत। त्या 4 संहिताची अंमलबजावणी कालच्या 31 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे। म्हणजे आहे तो कायदा सुद्धा मोदी सरकारनं मोडून काढलेला आहे। महिलांना सुद्धा पूर्वी रात्रपाळीमध्ये काम करायला परवानगी नव्हती, आता मोदीनं महिलांना सुद्धा रात्रपाळीमध्ये काम करायची परवानगी दिली। मात्र रात्रपाळीमध्ये काम करत असताना त्यांना काय अडचणी येणार आहेत, त्या अडचणीवरती काय उपाययोजना करायची या संबंधी मोदी सरकारने काही तरतूद केलेली नाही कायद्यामध्ये। त्याच्यामुळं आज सुद्धा कामगार कष्टकरी वर्गांना जे अधिकार होते त्या अधिकारापासून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तरी वंचित ठेवलेलं आहे। परवा निवडणुका झाल्या, मात्र कामगाराचा एकही प्रतिनिधी त्या नगरपालिका क्षेत्रामध्ये नगरपालिका एरियामध्ये नगरपालिकेमध्ये काम करायला नाही। आता या शहरामध्ये 12-13 झोपडपट्ट्या आहेत, मात्र अजून ते लोक किड्या मुंग्यासारखे राहतात। अगदी छोट्याच्या 10 बाय 10च्या 10 बाय 12च्या 8 बाय 9च्या अशा घरामध्ये राहतात। त्यांच्या संबंधी सरकार किंवा हे महापालिका काही करायला तयार नाही। म्हणजे सगळ्या बाबीमध्ये आपला जो बांधकाम कामगार आहे त्याला सुद्धा रोज काम मिळायची गॅरंटी नाही, त्याला योजना आहेत, मात्र योजना देताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड त्यांची पिळवणूक केली जाते, त्यांना त्रास दिला जातो, त्यांना हेलपाटे मारायला लावले जातात। म्हणजे सगळ्या बाबीमध्ये आज ही कामगार कष्टकऱ्यांची ससे ओलपोट होत आहे। त्याच्या विरोधामध्ये आपल्याला 1 मे कामगार दिनाच्या निमित्तानं आम्ही आज काहीतरी ठरवायला पाहिजे। हे सरकार कामगार विरोधी आहे। भाजपचं सरकार हे जात आणि धर्माच्या नावाची राजकारण करते। मी कुठल्या देवाला मानायचं, कुठल्या धर्मात जायचं हे मला देशानं जे काय राज्यघटना दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, त्यांना अधिकार दिलेला आहे।
मात्र त्या अधिकाराचा वापर हे भाजपले करू देत नाहीत. हे आपल्याला माहित आहे. आता काल 29 तारखेला 29 त्याच्यापूर्वी 23 तारखेला देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा पैशाचा प्रचंड पाण्यासारखा वापर केलेला लोकांना विकत घेऊन मतं सुद्धा विकत घेतले. त्यामुळं तिथं सुद्धा कदाचित बंगालमध्ये सुद्धा भाजपचं सरकार येणार आहे. एका बाजूला आपल्याला लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 दिले जातात आणि हजारो महिलांचे अर्ज त्यातनं बाद केले जातात. दुसऱ्या बाजूला 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिलं जातं. मात्र अजून सुद्धा आणि असे एक लोक आहेत ज्यांना धान्याची गरज आहे. मात्र निवडणुकीच्या काळामध्ये वेगळं आश्वासन देतात आणि मतं घेतात आणि त्यानंतर मात्र जे कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, त्या संबंधी मात्र हे सरकार त्यांच्या बाजूने निर्णय करत नाही, त्यांच्या हिताचे निर्णय करत नाही. त्यामुळं आपण कामगार कष्टकरी वर्गातला माणूस म्हणून उद्याच्या काळामध्ये या सरकारला सुद्धा म्हणजे लोकशाहीमध्ये सत्ताधारी विरोधकाला महत्व असतं. जर समजा सत्ताधारी सत्तेच्या मस्तीनं जर समजा काही चुकीचे निर्णय करायला लागले तर त्याला अडवण्याचं काम हे विरोधक करतात आणि लोकशाहीने विरोधकांना सुद्धा बोलायचा अधिकार दिलेला आहे. काल परवा 2 दिवसांनी कोर्टात होतो. म्हणजे आम्हाला आमची गेली 14 वर्ष आम्ही केस चालवत होतो. हे कोर्ट काय म्हटलं परवाच्या दिवशी, या हे विरोधी लोकांना समजा आम्ही 2012 साली आंदोलन केलं होतं. काय केलं होतं तर जे तुम्ही धान्य देताय ते जनतेला द्या. त्या धान्याचा वापर दारू तयार करण्यासाठी देऊ नका. दारूचं कारखाने कोणाचं आहेत? गोपीनाथ मुंडेचा दारूचा कारखाना आहे, तर विजय वडेट्टीवाराचा कारखाना आहे. बऱ्याच त्या मराठवाडा विदर्भातल्या बऱ्याच मोठ्या राजकीय नेत्यांचे दारूचे कारखाने आहेत. ती दारू कशी तयार केली जाते? सरकारच्या त्या गोडाऊनमधलं कमी किमतीनं धान्य घ्यायचं आणि त्या धान्यापासून दारू करायची. त्या विरोधामध्ये आपण 2012 साली आंदोलन केलं होतं. कोर्ट म्हणालं यांनी कसला मोर्चा काढलाय? धान्याचा उपयोग दारूसाठी करू नका, लोकांना द्या. म्हणजे हे लोकांसाठी संघर्ष करत होते आणि तुम्ही यांना 14 वर्ष तंगवताय. खरं म्हणजे तुम्ही माघार घ्यायला पाहिजे. या लोकांनी जनतेसाठी काम केलंय, याला सोडायला पाहिजे. आणि म्हणून काल आम्हाला कोर्टानं त्या आधारे आम्हाला कोर्टात आमची 14 वर्षाची केस चालू होती ते सोडवलं. तसं आपल्याला विरोधी पक्षाची भूमिका इचलकरंजी शहर असेल, कोल्हापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, विरोधकाची भूमिका आपल्याला स्पष्टपणे बजावायची. एका बाजूला आपले हक्क घेणं आणि दुसऱ्या बाजूला मिळालेल्या हक्काच्या विरोधी संघर्ष करणं हे लाल कोट्याचं CITUचं धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून उद्याच्या काळामध्ये आपण काम करूया आणि या 1 मे कामगार दिनादिवशी आपण ठरवूया सरकारनं घेतलेल्या प्रत्येक जनविरोधी धोरणाविरोधी निर्णयाविरोधी आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा संघर्षरत राहूया, संघर्ष करूया. एवढी आपण या ठिकाणी प्रतिज्ञा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. ध्वजलाल हाती घ्या रे मेरे लाडवारे कामगार एक वासारे. ध्वजलाल हाती घ्या रे मेरे लाडवारे. तारीख मेची पहली रक्ताने तुम चलिवली. तारीख मेची पहिली रक्ताने तुम चलिवली. ते रक्त आठवारे ध्वजलाल हाती घ्या रे मेरे आठवारे कामगार एक वासारे. ध्वजलाल हाती घ्या रे मेरे आठवारे. 8 तासची व्हावी पाळी म्हणून मजूर जेली गोळी. 8 तास व्हावी पाळी म्हणून मजूर जेली गोळी. श्रद्धांजली वारे ध्वजलाल हाती घ्या रे मेरे आठवारे कामगार एक वासारे. ध्वजलाल हाती घ्या रे मेरे आठवारे. केली मागणी त्या वीरांनी
अमेरिकेच्या कामगारांनी केली मागणी त्या वीरांनी, अमेरिकेच्या कामगारांनी, कामगार एक सारे लाल हात घ्या रे, एक लाट वारे, कामगार एक वारसारे, तुझे लाल हात घ्या रे, एक लाट वारे. असं कोणत्याही देशाचे, असं कोणत्याही पेशाचे, असं कोणत्याही देशाचे, असं कोणत्याही देशाचे, रक्ताचे नाते सारे तुझे लाल हात घ्या रे, एक लाट वारे, कामगार एक वारसारे, तुझे लाल हात घ्या रे, एक लाट वारे. मागतो पगार कामगार, होईल त्याच्यावर गोळीबार. या कार्यक्रमाचं स्वागत कॉम्रेड नर महम्मद बेळकुडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, कॉम्रेड सदा मलाबादे, कॉम्रेड गोपाळ पोला, कॉम्रेड शिवगोंडा खोत, कॉम्रेड संजय टेके यांच्यासह 100हून अधिक उत्साही कार्यकर्ते आणि कामगार बांधव उपस्थित होते. यावेळी कामगारांनी लाल बावटा झिंदाबाद आणि कामगार एकजुटीचा विजय असो, 1 मे कामगार